आता ना तुम्ही थोडी झोप घेतली पाहिजे. वो एक काम करा, त्या बेडवर झोपा तुम्ही. नाही नाही नको, तुम्ही झोपा आत निवांत. मी पडतो इथं, मला अशी पण सवय बाहेर झोपायची. अहो असं काय करतात, तुम्हाला पण गोळ्या चालू आहेत ना. अजिबात नाही हं. तुम्ही झोपणार आहात. हो, तुमची तब्येत काही फार बरी नाहीये. तुम्हाला काही त्रास झाला मग तुम्हालाही जपायला हवं ना. आपण पण बिन काही नाही, चला तुम्ही या. पेन किलर दिले आहे, झोपल्यात त्या छान. सर मला ना खूप भीती वाटते. कसली? आईला काय झालं तर काही नाही होणार त्यांना. तिची अवस्था नाही बघवते मला. खूप त्रास होत असणार आहे तिला. पण अहो आईशिवाय घराची कल्पना पण नाही करू शकत मी. अगं हे बघ राणी, त्यांना काही नाही होणार. तू नको काळजी करूस. आणि तू विसरलीस का? मला समजवतेस आणि स्वतः विसरतेस. तू काय म्हणतेस नेहमी? आपण नेहमी चांगला विचार करायचा, म्हणजे सगळं चांगलं होतं. मग आपण किती गृहीत धरतो ना आपल्या आई वडिलांना. आपल्याला असं वाटतं की ते कायम असतीलच आपल्या सोबत. आपण लहानाचं मोठं होत असताना त्यांना किती त्रास झाला असेल ना, तरी ते आपलं सगळं करतात अगदी निस्वार्थपणे. माझी आई तर म्हणायची की तिला असं वाटायचं की मी कधी मोठीच होऊ नये. आपल्या आई वडिलांसाठी कायम त्यांचे लेकरं लहानच असतात. पण आपण जसं जसं मोठं होतो तसे आपले आई वडील पण मोठे होतात. आणि मग हे असं त्यांना हळूहळू थकताना बघत आपण पण गोंधळून जातो. जर आमची काही परिस्थिती एवढी चांगली नव्हती, आता तुम्हाला तर माहितीच आहे. पण माझ्या आईने तरी सुद्धा संसार सुखाचा केला, सावरला आमच्या घराला. सर आई पाहिजे, त्याशिवाय घराला घर पण नाही. काही काळजी करू नकोस, सगळे व्यवस्थित होईल. आणि आईंना काही होणार नाही. मला असं वाटतं आता तू पण झोप. तुझी खूप दगदग झाली. एक मिनिट. ठीक आहे. ही इथं कशी काय आली? मी अजितला आणायला सांगितले होते. जग भासते साडे नवे नवे, बरसे जसे हळुवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू.
असं का होतंय मला? राणी हे काय आहे? नक्की ही मैत्रीच आहे ना? की आपण मैत्री ओलांडून आलोय? मला आता काहीतरी वेगळं वाटतंय राणी. असं वाटतंय की तू माझ्या जवळ राहावंस, माझ्याशी बोलावंस. तुझा हात हातात घेतो तेव्हा जो आपलेपणा जाणवतो ना, ती मैत्री नक्कीच नाहीये राणी. मग काय हक्क आहे माझा तुझ्यावर? कोणत्या हक्काने आता मी गालावर आलेली बट बाजूला केली? का तुझी काळजी वाटते? का असं वाटतंय की तुला जपावं? राणे अगं डॉक्टर अजून कसं नाही आलं? ऑपरेशनची वेळ झाली की का? वेळ तर झालीये, काय माहित कुठे राहिले डॉक्टर. बुवा येतच असतील, तुम्ही धीर धरा. भावा काय झालं? नेलं का मावशीला ऑपरेशन थिएटर मध्ये? खरं तर ऑपरेशनची वेळ झालीये, पण डॉक्टरच नाही आले रे अजून. डॉक्टर, हे बघा, आपण आता ऑपरेशन साठी त्यांना आत घेतोय. सगळं नीट होईल. पण डॉक्टर ते घाबरू नका, काळजी करू नका, सगळं नीट होईल. ओके? राणी, डोंट वरी, होईल सगळं नीट. इंदिरा काय म्हणेल डॉक्टर? आता जस्ट घेऊन गेले ऑपरेशन थिएटर मध्येच. थोड्या वेळात सुरू होईल ऑपरेशन. आणि मला काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. देवा माझ्या सुरकेला लवकर बरं कर रे बाबा. हे इंजेक्शन ताबडतोब घेऊन या, नाहीतर जीवाला धोका होऊ शकतो. बघू. वहिनी दे इकडे, मी घेऊन येतो. काय रे, काय झालं? दादा अरे सगळीकडे बघितलं, कुठेच नाही मिळालं. अरे पण